तुझा येणारा ऊस वाढू शकतो अशी जमीन आणि त्याची भौगोलिक स्थिती, हवामानाची स्थिती याची आवश्यकता होती आणि त्यासाठी हे ठिकाण अनुकूल आहे असं तज्ज्ञांचं होत होतं. त्याच्यातून हे काम इथे सुरू केलं. इथं जगातल्या 11 माझ्या लक्षात नाही पण जवळपास 250 ते 300 जाती इथं आहेत. त्याला बँक म्हणतात. त्या जातीची बँक इथं आहे आणि त्याच्यातून नवीन नवीन जाती तयार करण्याच्यासाठी सतत संशोधन इथं होतं आणि या संस्थेचा मी गेले 27-28 वर्ष अध्यक्ष आहे. वर्धाला इथे येत असतो काम काय चाललं आहे आणि तो रिव्ह्यू घ्यावा हा त्याच्यामध्ये दुसरा हेतू होता आणि म्हणून आज मी आमचे वरिष्ठ अधिकारी आमचे शास्त्रज्ञ या सगळ्यांची सुसंवाद साधून नवीन काय करायचं पुढच्या 5 वर्षाचा कार्यक्रम काय असेल. आमच्या पुढं जे चॅलेंज आहे की नवीन वर्षाची अशी तयारी करायची की ज्याला पाणी कमी लागेल, खत कमी लागेल आणि साखर अधिक निर्माण होते. आणखी एक असं जगात बदल सध्या त्याची चर्चा चालू आहे ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता AI. AI याचा वापर इथे करता येईल. बारामतीला कृषी विकास प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. तिथे गेले वर्ष 1.5 वर्ष AI वर काम केलं जातं आणि ते तंत्र वापरून नवीन ऊसाच्या जाती या करणं शक्य आहे का हे बघितलं जातं. त्याचा पहिल्या वर्षाचा निष्कर्ष असा आहे की आमची ऊसाची उंची साधारणतः 20 कांड्या असतात तर त्या 35 पर्यंत येणं शक्य आहे हे तिथं सिद्ध झालं. साखर अधिक देऊ शकते हे सिद्ध झालं. पाणी कमी लागतं आणि खतं कमी लागतात आणि म्हणून हा बदल जर यशस्वी झाला तर एक प्रकारची क्रांती होण्याची शक्यता आहे. आणि हे जे केंद्र आहे ते केंद्र त्यासाठी अतिशय महत्त्वाचं बनू शकतं. सुदैवानं महाराष्ट्र सरकारने याच्यात अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका ही घेतली. केंद्राची चर्चा चालू आहे पण या कामात वसंतदादा इन्स्टिट्यूटने अधिक लक्ष द्यावं हा आम्हाला लोकांचा अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा ही आजची या ठिकाणी चर्चा होती. मी काल वेंगुर्ल्यामध्ये होतो आणि वेंगुर्ल्यामध्ये तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की तिचं काम जे चाललेलं आहे ते काजूवर हे चांगलं चाललेलं आहे. नवीन नवीन राहायची ह्या सगळ्या तिथे डेव्हलप होतं. आता वेंगुर्ला 10 एक नवीन राहायची आता त्याची अतिशय प्रॉमिस दिसते. या काजूच्या क्षेत्रात सुद्धा वेंगुर्ल्याच्या संस्थेचं योगदान हे अतिशय मोठं आहे महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने. आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या जाती त्याच्यातही तिथं काम चाललं आहे. हे काम चाललं आहे ते बघण्यासाठी मी आलो. बाकी दुसरं काही धोरण चालवायचा मला अधिकार नाही आहे. पण राज्य सरकार याच्यात अधिक लक्ष घालावं आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना विशेषतः आंबा, काजू याच्यासाठी जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी हा आग्रह आम्ही संसदीय पातळीवर धरू. मी राज्याचा प्रमुख असताना एक योजना काढली रोजगार हमीवर फळबाग योजना आणि त्याचा परिणाम हा झाला
की तिथं 30-35 हजार एकर जे क्षेत्र होतं ते 3 लाखावर गेलं आणि त्याचा लाभ कोकणातल्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं घेतला आणि त्या क्षेत्राचं उत्पादन हे वाढले. ते काम कसं चाललं आहे एक औत्सुक्य म्हणून पाहायला मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मला आनंद आहे की तिथेही शास्त्रज्ञ बाळासाहेब सावंत विद्यापीठ ते आणि त्यांचे सगळे सहकारी चांगल्या पद्धतीने तिथं काम करत आहेत. त्याचा लाभ हा राज्याला होईल असं स्वच्छ दिसतं. साहेब, वेंगुर्ल्याला आपण कोकणामध्ये फलोद्यान योजनेसाठी नंदनवन फुलवलं आणि पर्यटन प्रकल्पासाठी आपण पंचतारांच्या धोक्यासाठी जागा दिली. 2 आपली स्वप्न काल पुरी झालेली आपण पाहिली. फक्त फळ प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया आंबा काजू याच्यावर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन की आर्थिक लाभ होत नाही किंवा काजूला हमीभाव मिळत नाही. असं नाही वाटत. उत्पादन वाढल्याचा फायदा आहे, पण तुम्ही म्हणता हे खरं आहे. त्याच्यावर प्रोसेसिंग हे करण्याची गरज आहे. काल मला वेंगुर्ल्याच्या संस्थेनं काही नवीन प्रॉडक्ट्स त्यांनी डेव्हलप केले हे दाखवले, पण त्याचं मार्केटिंग आणि लोकांच्या त्याची मान्यता ही किती याची मला माहिती नाही. ही माहिती मी घेईन. त्या बोंडूपासून इथॉलिन निर्माण होईल असंही प्रयोग चालू आहे. असं त्याचं त्या प्रयोगाच्या स्थितीत आहे, फायनल नाही, पण डिरेक्शन ती आहे. ते कदाचित होऊ शकतं. सध्या काजू हे जे होते ते इथे लावलं फारसं अवघड नसावं. काय सांगाल? आपण पाहतो की आतंकवाद्यांनी पहलगावमध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण कसं पाहता एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का? हे त्याच्यात 2-3 गोष्टी. हे जे काही काल काश्मीरमध्ये झालं त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारच्या वर राहिलं. इथं राजकारण आणायचं नाही. जे कोणी अतिरेक्यांनी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथं राजकीय मतभेद शोधायचे असतो आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात लक्ष घालतो. काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी एक बैठक बोलवली. सर्व पक्षीय होते. आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे त्या बैठकीमध्ये हजर होतं. त्यांनी भागही त्याच्यामध्ये घेतला आणि मला आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली. फक्त माझी विनंती एकच आहे, जे काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या बरोबर आहोत, पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं. ते गेले काही दिवस सतत गव्हर्नमेंटच्या वतीने सांगितलं जात होतं की आम्ही मोजून काढलं, दहशतवाद आम्ही संपवलं, असं काही चिंता नाही. ठीक आहे, ते होत असेल तर आनंद आहे, पण जर उदाहरण बघितलं आपण याचा अर्थ कुठं ना कुठेतरी अजूनही कमतरता आहे आणि ती कमतरता घालून पाहिजे. देशात हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्याने नोंद घेत असेल, कमतरता आहे हे मान्य करत असेल तर ही कमतरता काढणं याच्यात तातडीने पावलं टाकावी. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला आहे. तर बेलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते. अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोहोचतात. इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला? सरळ आहे ना. असं आहे की त्यात पहलगाम जे ठिकाण आहे ते अनिक्षेप आहे. तिथे काही हे प्रश्न नसतात. मी आता परवा गेलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी. आणखी
सातत्याने लोक आपले जातातच. आणि जी घडले आहे ते पहिल्यावर घडले. याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी प्रवृत्तीविरुद्ध आपण यश संपादन केले, हा जो निष्कर्ष करतोय तो थोडा सावध राहावा आणि काळजी घेतली. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं असं म्हणतात. मला माहिती नाही ते काय याच्यात सत्य. आपण देशाचे संरक्षणमंत्री होता. तिथे जे लोक होते प्रवासी, त्याच्यात स्त्रियांना त्यांनी शोधलेलं दिसतं, पुरुषांना मला घातलं. तुझ्यामध्ये 2 लोकांचे मृत्यू झाले, 5 का 6 लोकांचे झाले. त्याच्या 2 लोकांचा घरी काल गेलो होतो. आणि घरी गेल्याच्या नंतर त्या भगिनी होत्या, त्या हजर होत्या. त्या मला सांगत होत्या की आम्हाला कुणाला तरी हटवलं नाही, आमच्या पुरुषांना फक्त हटवलं. साहेब, तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. ह्या घटनेनंतर, कालच्या घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी वगैरे तुम्हाला फोन करून काय सुरक्षेबाबत काय करावं की असे त्यांनी काल बैठकच बोलवली सगळ्या पक्षांची. आमच्या पक्षाच्या वतीने लोकसभेत त्या पक्षाचे कोण नेते त्याचं बोलवलं. आमच्या पक्षाचं लोकसभेचं नेता सुप्रिया सुळे, मी राज्यसभेचं. तर लोकसभेच्या नेत्यांना त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं. त्याच्यामध्ये सुप्रियाताई होत्या. 370 कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले असं एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. तो फसला या निमित्ताने. म्हणजे हे जे बधाई घेत होते की 370चं संपवलं, आम्ही संपवलं, पण त्याच्याकडे कश्मीरी जनतेची मतं अजूनही वेगळी असावीत असं दिसतं. अफजल खानाची कबर असो किंवा वक्फ कायदा असो किंवा लव जिहाद असो, अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडवण्याचं कुठेतरी काम होत आहे सत्तारूढ, असं आपल्याला वाटत नाही? असं आहे की सध्याचं गव्हर्नमेंट अशा गोष्टीला प्रोत्साहन देतं. त्या प्रोत्साहन देण्याच्यामुळे काही प्रवृत्ती समाजात त्याचा गैरफायदा घेतो. ज्यावेळेस देशात असं वातावरण होतं आणि सीमेवर नवीन समस्या वाढणारे दिसतात, त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि हा संभ्रम आणि कटुता ही कमी कशी याची काळजी घेतली पाहिजे. केंद्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते. कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत. आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे. रिझॉल्व्हनी स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल. त्यांनी सांगितलं म्हणजे कालच्या वेळेची आजपासून ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दलचं सक्त कारवाई याची आवश्यकता आहे. त्यामुळं मी पुनर्करार पुनर्सेवा हे आज बोलणार. धर्म विचारून हत्या झाल्या, असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधातली लढाई असं वाटतं का आपल्याला? असं आहे त्याच्यात अतिरेकी यापूर्वी सुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतली. पुलवामाची ॲक्शन झाली होती 16 आठवड्यात. याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली. आज धर्माची चर्चा कसं? माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं
तो द्यावाच लागेल. पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर माझे असं काम कुणी करू. निवडणुका आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात. बिहारची निवडणूक आहे आणि तत्पूर्वीच हल्ला झालेला. बघूया ते कारण मी म्हणणार नाही, पण त्याचा परिणाम होऊ शकतो. साहेब, ह्या हल्ल्यानंतर 2 दिवसात 15,000 कोटीचं एअरलाइन्स कंपन्यांचं नुकसान झाले. देशाचं पर्यटनाचा कणा मोडण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. सरकारने नेमकी काय भूमिका, काय वाटतं? विशेषतः काश्मीरचं अर्थकारण सरकारच आहे. लोकांचा चरितार्थ हा पर्यटनावर आहे. आणि अनफॉर्च्युनेटली असं दिसतंय की लोक जायचेच नाही तसं काही दिवस. काश्मीरचं नाव काढू नका म्हणते आणि याचा परिणाम काश्मीरच्या जनतेवर होतो. एक जमिनीची बाजू आहे. हा पहिलगामचा इश्यू राहिला, त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर त्याच्या विरुद्ध आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले. ही अतिशय दरीची बाजू आहे. मला काळजी एकच आहे की जे उभे राहिले त्या लोकांचा चरितार्थ हा कदाचित संकटात जाईल अशी स्थिती आज दिसते. लोक जाणार नाही आणि त्याची झळ तिथल्या स्थानिक जनतेला बसते. आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यात अधिक लक्ष दिलं पाहिजे. साहेब, तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू कराराला स्थगिती दिली. पाकिस्तानच्या हद्दीतून विमानं जाणार नाही हे घेतली, दक्षता घेतली. असे वेगवेगळे उपाययोजना केली. ह्याच्यामुळे काय दहशतवाद थांबेल असं काय तुम्हाला वाटतं? त्यांनी काल 5 निर्णय घेतले. एका दिवशीने पाकिस्तानला एक वेसेल द्यायचा प्रयत्न आहे. ते काम त्यांनी केले. पण माझं मत असं होतं की आपण आज बसतोय, उद्याच्या उद्या पाकिस्तानी त्यांचं विमान तुमच्या हल्लीच येणार नाही हे जर तुम्ही ठरवलं तर त्यांनी ठरवलं की भारताचं विमान त्यांच्या देशावर जाणार. संपूर्ण युरोप, इंग्लंड, अमेरिका इथं जायचं असेल तर आपल्याला पाकिस्तानवरून जावं. ते जाणं बंद जर केलं तर दूरचा दूर हा घ्यावा लागेल आणि त्याच्यावर प्रवास हा आर्थिकदृष्ट्या अधिक महाग होईल. त्यामुळं आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल. पण पाकिस्तान गप्प बसेल असं नव्हे. तेही असे निकाल घेण्याची शक्यता आहे अशी शंका मला होती. ती काय झाली. क्या कहेंगे, हिंदी में एक ही सवाल है, क्या कहेंगे इस घटना को आप किस तरह से देखते हैं? भारत की स्थिति क्या होनी चाहिए? है कि जो कुछ कल हो गया पहले देश के लिए बड़ी खेल सकी. इसमें से बहुत सुधार हो गया, परिस्थिति में बदलाव आ गए. ये बातें करते थे. इसके बारे में एक आशंका पैदा हो जाएगी ऐसी चीज कल हो गई. मुझे साफ ये कहना है यहाँ किसी गलती हो गई, कुछ कमियाँ हो गई, बाद में देखेंगे. आज देशवासियों ने एक होकर भारत सरकार को इस बारे में जो कुछ कदम उठाते हैं इसको सहयोग देने की आवश्यकता है और वो काम हम लोग करेंगे. विपक्ष भी एक साथ इकट्ठा सरकार के साथ खड़ा हुआ है इस मामले के. कल विपक्ष की मीटिंग ली थी और इस मीटिंग में यूनानिमसली सब लोगों ने तय किया कि यहाँ राजनीति नहीं, देश के हितों की रक्षा 1 पॉइंट हो गया. चलो.